Today, let us see the permanent magnet materials. We have already seen the permanent magnets is made from the hard magnetic materials. मागच्या वेळेस आपण परमनंट मॅग्नेट हार्ड अँड सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल बघितलं. सो बेसिकली हार्ड मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे दे आर यूज फॉर मेकिंग द परमनंट मॅग्नेट. सो वी आर स्किपिंग दॅट पार्ट परमनंट मॅग्नेटचा. फक्त जे मटेरियल कुठले आहे दॅट वी आर गोइंग टू सी नाव. द फर्स्ट इज निओडायमियम आयर्न बोरॉन किंवा सिम्पली ह्याला निओडायमियम मॅग्नेट असं म्हटलं जातं मार्केटमध्ये. Neodymium magnets are the most powerful magnets available in the market. It is the most powerful magnet. जिथे आपल्याला फार मॅग्नेटिक फोर्स लागत असेल at that time we can use the neodymium magnet. With ability to attract 1000 times their own weight. म्हणजे ह्या निओडायमियम मॅग्नेट जर 1 किलोचा असेल तर इट कॅन अट्रॅक्ट नियरली 1000 kg. जस्ट इमॅजिन जर पॉवरफुल मॅग्नेट किती मॅग्नेट पॉवरफुल असेल दॅट वी कॅन इमॅजिन. जर 1 kgचा मॅग्नेट असेल दॅट कॅन अट्रॅक्ट नियरली 1000 kg मटेरियल. दे हॅव अँड कॉम्प्लेक्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ व्हॅक्यूम. म्हणजे ह्याला तयार करण्यासाठी एक कॉम्प्लेक्स प्रोसेस असेल. त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय व्हॅक्यूम मेल्टिंग करायचं, म्हणजे व्हॅक्यूम तयार करून त्याच्यामध्ये मेल्ट करायचं, मिलिंग करायचं, रिमूव्ह द अनरिक्वायर्ड मटेरियल दॅट इज कॉल्ड मिलिंग. प्रेसिंग, त्याला प्रेस करायचं. द सेंटरिंग म्हणजे इज द प्रोसेस ऑफ कॉम्पॅक्टिंग अँड फॉर्मिंग ए सॉलिड मास ऑफ मटेरियल बाय हीट और प्रेशर विदाउट मेल्टिंग इट टू द लिक्विफिकेशन. जनरली एखादं मटेरियल घेतलं की पहिल्यांदा काय करावं लागतं, त्याला मेल्ट करावं लागतं आणि मेल्ट करून रिक्वायर्ड फॉर्ममध्ये वी कॅन पुअर म्हणजे मोल्डमध्ये टाकून. बट इन दिस केस इन केस ऑफ सिंटरिंग ह्याच्यामध्ये लिक्विड करण्याची आवश्यकता नाही किंवा मोल्ड करण्याची आवश्यकता नाही. बाय अप्लाइंग द हीट और प्रेशर वी कॅन मेक द मटेरियल ॲज रिक्वायर्ड. द शेप्स वी कॅन चेंज. म्हणजे मटेरियलला मेल्ट न करता त्याला फक्त प्रेस करून बाय प्रोव्हाइडिंग हाय हीट और एक्स्ट्रीमली हाय प्रेशर वी कॅन अटेन the required shape of that material, that is called sintering. These magnets then slice into smaller magnets. म्हणजे मोठं मॅग्नेट असेल त्याला छोटे छोटे मॅग्नेट करायचे. फॉर प्रिसाइज ॲप्लिकेशन ग्राइंडिंग युजिंग डायमंड ग्राइंडिंग टूल्स. म्हणजे प्रेस शेप करताना कटिंग करताना दे मे हॅव द डिफरंट शेप्स, बट एक्झॅक्ट शेप पाहिजे असेल सो वी कॅन यूज द डिफरंट टूल्स फॉर गायडिंग. लाईक फॉर एक्झाम्पल द डायमंड कटिंग टूल्स कॅन बी यूज to make exact size of that magnet. All neodymium magnets are plated to prevent rusting. म्हणजे निओडायमियम हे फार लवकर जर ॲटमॉस्फिअरमध्ये रस्ट होतं त्यासाठी त्याला प्लेटिंग करायचं, एक त्याच्यावर कव्हर लावायचा टू प्रिव्हेंट रस्टिंग अँड आर युज्ड व्हेरीवर इज व्हेरी स्मॉल अँड मॅक्झिमम पॉवर इज निडेड. आणि कुठे यूज मेन ॲप्लिकेशन काय, जिथं आपल्याला छोटं मॅग्नेट पाहिजे बट ॲट द सेम टाईम वी वॉन्ट दॅट मॅक्झिमम पॉवर, अट्रॅक्शन पॉवर. म्हणजे जिथं जास्त मॅग्नेटिझम पाहिजे आणि छोटं साईज पाहिजे ॲट दॅट टाईम वी कॅन यूज द निओडायमियम मॅग्नेट. रिटेंटिव्हिटी म्हणजे रेसिड्युअल मॅग्नेटिझम किती असतं, इट इज जस्ट नियरली 13 टेस्ला. जस्ट वी कॅन इमॅजिन व्हेरी हाय रिटेंटिव्हिटी. मॅग्नेटिक फोर्स जो आतमध्ये रेसिड्युअल मॅग्नेटिझम ती फार हाय आहे. द कोहिसिव्हिटी फोर्स दॅट इज कॉल्ड कोहिसिव्हिटी पॉईंट तो किती आहे 1145 म्हणजे 1145 एम्पियर टर्न्स पर मीटर. व्हेरी हाय, व्हेरी हाय. म्हणजे काय, एवढा जर फोर्स त्याला अप्लाय केला मॅग्नेटिक फोर्स ॲट दॅट टाईम इट इज डिमॅग्नेटाइज. सो जस्ट इमॅजिन म्हणजे फॉर एक्झाम्पल 1145 कॉईलचे टर्न असेल त्यातून 1 एम्पियर करंट पास केला सो दॅट फोर्स विल बी 1145 एम्पियर टर्न मीटर. एवढा जर फोर्स अप्लाय केला ॲट दॅट टाईम वी कॅन डिमॅग्नेटाइज द निओडायमियम मॅग्नेट. म्हणजे त्याचं मॅग्नेटिक प्रॉपर्टी जर कमी करायची असेल, झिरो करायची असेल तर वी हॅव टू अप्लाय दिस मच एम्पियर टर्न्स पर मीटर. ऑपरेटिंग टेम्परेचर कमी आहे 80 डिग्री सेंटीग्रेड. याच्यापेक्षा जास्त गेलं तर इट मे लूज द मॅग्नेटिझम दॅट वी नो ऑलरेडी. द क्युरी पॉईंट इज 80 डिग्री सेंटीग्रेड.
Advantages: very high magnetism, अल्ट्रा हाय रेजिस्टन्स टू बिईंग डिमॅग्नेटाईज, म्हणजे लवकर डिमॅग्नेटाईज करता येत नाही. डिमॅग्नेटाईज करायचं असेल तर व्हेरी हाय मॅग्नेटायझिंग फोर्स वी हॅव टू अप्लाय इन अपोजिट डायरेक्शन. हाय पॉवर टू व्हॅल्यूम ऑर वेट रेशो, म्हणजे मॅग्नेटिझम फार जास्त आहे ॲज कम्पेअर्ड विथ देअर वेट. द ड्रॉबॅक्स डिसएडवांटेजेस: लो ऑपरेटिंग टेम्परेचर, फक्त 80 डिग्री आहे. सो फर्स्ट ड्रॉबॅक इज लो ऑपरेटिंग टेम्परेचर. पुअर रेजिस्टन्स टू करोजन इफ द प्लेटिंग इज डॅमेज, म्हणजे मी सांगितलं की इट इज व्हेरी व्हॉट वी कॅन से ॲटमॉस्फिअरमध्ये ठेवलं तर लगेच रस्ट होतं. सो क्रिटिकल टू ॲटमॉस्फिअर, त्यामुळे त्याला प्लेटिंग करावं लागतं, आणि जर प्लेटिंग थोडं जरी डॅमेज झालं दॅट मे करोड. सेकंड मटेरियल दॅट वी नो दॅट इज अल्निको. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ थ्री मटेरियल, बेसिकली ॲल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट विथ आयर्न. सो अल्निको इज अ कास्ट इन अ फाउंड्री, म्हणजे तीन मटेरियल मेल्ट करायचं विथ आयर्न्स and they can cast, they can mold into the foundry. Patterns are used, the mold patterns are used to make sand molds, and molten magnet material is poured into the sand molds. Sand mold तयार करतात आणि त्याच्यामध्ये हे सगळं अल्निको म्हणजे ॲल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट अँड आयन्स दे आर लिक्विफाईड, म्हणजे मेल्ट करायचं आणि त्याच्यामध्ये पुअर करायचं ॲज रिक्वायर्ड फॉर द डिफरंट शेप्स. The patterns, the processing, the high cost of cobalt can make Alnico magnet expensive. Alnico magnet is very expensive as compared to the other magnets. Basically, the cobalt material is very costly, आणि ह्याला एक स्पेशल टाईपचं पॅटर्न लागतं, मोल्ड लागतं, आणि वी रिक्वायर द डिफरंट प्रोसेस. दॅट्स वाय द कॉस्ट ऑफ अल्निको इज व्हेरी हाय. Alnico can also be manufactured using sintering process, sintering बघितलं आपलं, to form smaller and accurate magnets. त्याचं डायमेन्शन फार इम्पॉर्टंट आहे, शेप फार इम्पॉर्टंट आहे. तिथं मोल्ड न करता सिंटरिंग प्रोसेसनी वी कॅन मॅन्युफॅक्चर अल्निको मॅग्नेट फॉर प्रिसाइज डायमेन्शन्स दॅन दोज दॅट आर फॉर युजिंग कास्टिंग टेक्निक्स. म्हणजे मोल्ड न करता सिंटरिंगनी we can manufacture the precise magnet. The retentivity is 1.25 Tesla. Retentivity कमी आहे as compared with the above magnets. The cohesivity 0.8 ampere turns per meter, ही सुद्धा थोडी कमीच आहे. But maximum operating temperature is very high. We have seen earlier the operating temperature 80 degrees centigrade in case of neodyme, but here in this case the Alnico, the operating temperature is very high. That's why it is used only in industry where high operating temperature is around 500 degrees centigrade. Advantages: high operating temperature, good corrosion resistance, long term magnetic stability. म्हणजे ह्याच्यामध्ये हाय ऑपरेटिंग टेम्परेचर आहे, रेजिस्टन्स टू करोजन आहे, अँड लॉंग टर्म मॅग्नेटिक स्टॅबिलिटी. म्हणजे एकदा मॅग्नेट तयार झालं की ते भरपूर दिवस त्यामधलं डिमॅग्नेटाईज होत नाही. द ड्रॉबॅक्स: हाय प्रोडक्शन कॉस्ट, मी सांगितलं की कॉस्ट ऑफ दिस मॅग्नेट इज व्हेरी हाय. लो रेजिस्टन्स टू डिमॅग्नेटायझेशन, जनरली हा डिमॅग्नेटाईज होत नाही. पुशिंग टू मॅग्नेट टुगेदर इन रिपल्शन कॅन परमनंटली डॅमेज बोथ ऑफ देम. बट इफ यू टेक द टू अल्निको मॅग्नेट्स आणि ते एकमेकाजवळ आणले, for north pole to north pole किंवा south pole to south pole, and if we push them, if we apply the force, they may demagnetize. Less powerful as compared to neodymium magnet. ह्याची जो मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे ती कमी आहे ॲज कम्पेअर्ड विथ neodymium magnets. Third is ferrite magnet, or generally it is in the market is called ferrite core. Ferrite is manufactured using powder sintering technology into blocks. जेव्हा ब्लॉक तयार करायचे असेल so we can use a sintering process. These blocks can then slice into smaller magnets, म्हणजे तुकडे करतात. सो छोटे मॅग्नेट पाहिजे असेल, किंवा ग्राइंड फॉर एक्झॅक्ट सायझेस, ॲक्युरेट साईज पाहिजे असेल सो वी कॅन यूज अ ग्राइंडिंग टेक्नॉलॉजी फॉर ॲक्युरेट सायझिंग. फेराइट्स आर एक्सटेन्सिव्हली यूज इन लाऊडस्पीकर्स. कुठे कुठे यूज करतात ॲप्लिकेशन? इलेक्ट्रॉनिक रेडिओ सर्किट्स and security system. The retentivity is very poor, it is 0.38 Tesla. The cohesivity force
37 ampere per meter, it is a moderate. Maximum operating temperature is around 180 degrees centigrade. Advantages, the moderate operating temperature 180 सुद्धा तसं फार जास्त नाही, बट इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये चालतं. हाय करोजन रेजिस्टन्स, जनरली हे करोजन होतच नाही. गुड मॅग्नेटिक स्टॅबिलिटी, आतमधला कोहिसिव्ह फोर्स जास्त असल्यामुळं इट इज गुड मॅग्नेटिक स्टॅबिलिटी, त्याची स्टॅबिलिटी कमी होत नाही, मॅग्नेटिझम कमी होत नाही. इनएक्सपेन्सिव्ह, द कॉस्ट इज very cheap as compared to other magnets. The drawback, low level of magnetism. The main drawback is the low level magnetism. That's why it is only preferred for electronic circuits. Mean that magnets have to be relatively large. The magnetic force just वाढवायचा असेल, so we have to increase that volume as well. Less hysteresis loss. Now next is samarium cobalt. Samarium cobalt is manufactured using vacuum powder sintering technology and is sintered using special tooling techniques into shapes and blocks. So samarium cobalt is manufactured using sintering technology and त्याचे again there are shapes and blocks with the help of special techniques by grindings किंवा cutting as per our requirement. These magnets can then be sliced into smaller magnets or grind for exact sizes by using diamond grinding tools. It is used in high power application where long term reliability is critical. म्हणजे कुठे यूज करायचे, जिथं थोडा जरी मॅग्नेटिझम चेंज झालं सो दॅट मे अफेक्ट द परफॉर्मन्स ऑफ द सर्किट्स. म्हणजे जिथं मॅग्नेटिक स्टॅबिलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲट दॅट टाईम इट इज यूज्ड. म्हणजे एकदा एक मॅग्नेट डिझाईन केला आणि त्याचा पर्टिक्युलर फोर्स असेल, तो फोर्स तोच कायम राहायला पाहिजे. जो कमी जास्त होत असेल, जनरली कमी होत असेल, सो ॲट दॅट टाईम वी शुड नॉट यूज. म्हणजे जिथं आपल्याला असा फोर्स, जो रिक्वायर्ड फोर्स आहे, तो त्याच कॉन्स्टंट राहायला पाहिजे. ॲट दॅट टाईम वी कॅन यूज दिस मॅग्नेट. दिस मॅग्नेट इज ऑल्सो कॉस्टली. रिटेंटिव्हिटी इज व्हेरी फेअर रिटेंटिव्हिटी 1.1 टेस्ला. द कोहेसिव्हिटी it is 122 ampere turn meter. It is very high. Maximum operating temperature 350 degrees centigrade. ही सुद्धा maximum operating temperature सुद्धा जास्त आहे. Advantages, the fair magnetism फार poor actually. High resistance to be demagnetized. We have seen the HC, that is cohesivity force, तो जास्त आहे, सो त्यामुळे तो सहज डिमॅग्नेटाइज होत नाही. गुड पॉवर टू वेट रेशो. मॉडरेट हाय टेम्परेचर रेजिस्टन्स, ऑपरेटिंग टेम्परेचर सुद्धा जास्त आहे. हाय रेजिस्टन्स टू करोजन, आणि हे करोजन सहज होत नाही. द ड्रॉबॅक, हाय प्रोडक्शन कॉस्ट. याची कॉस्ट जास्त असेल ॲज कम्पेअर्ड विथ अदर मॅग्नेट्स. नेक्स्ट अँड लास्ट, दॅट इज मॅग्नेटिक रबर. मॅग्नेटिक रबर इज प्रोड्यूस्ड बाय हेविली लोडिंग, म्हणजे भरपूर प्रमाणात हेविली लोडिंग फेराइट पावडर ऑफ बेरियमची पावडर घेऊन, and that poured into synthetic rubber or PVC. म्हणजे PVC किंवा सिंथेटिक रबरमध्ये ही फेराइट पावडर ऑफ बेरियम्स आर ॲडेड अँड दे आर आयदर डाय कास्टिंग, म्हणजे मोल्ड करून त्याच्यामध्ये वी कॅन मॅन्युफॅक्चर दी मॅग्नेट्स इन टू रिक्वायर्ड शेप ऑर प्रेसिंग इन टू थिन शीट्स. थिन शीट तयार करता येतात किंवा असा ब्लॉकसुद्धा तयार करता येतात. मॅग्नेटिक रबर्स कॅन बी कट, दे कॅन कट इन डिफरंट शेप्स अँड सायझेस अँड कॅन बी सप्लाइड विथ ॲडेसिव्ह बॅकिंग. म्हणजे जो रबर असेल, ह्या रबर मॅग्नेट असेल, त्याच्या पाठीमागं ॲडेसिव्ह लावलं असेल, सो वी कॅन त्याला कुठं सहज चिटकवता येईल. सो ॲडेसिव्ह बॅकिंग, ब्राईट कलरसुद्धा जनरली ह्याच्यामध्ये वेगवेगळे ब्राईट कलर असतात अँड इझिली कट इन टू स्पेशल शेप्स ॲज पर आवर रिक्वायरमेंट. रिटेंटिव्हिटी इज व्हेरी लो. रेसिड्युअल मॅग्नेटिझम इज व्हेरी लो, 0.2 टेस्ला. द कोहेसिव्हिटी 20 ampere per meter. It is a moderate value. Maximum operating temperature is also very poor, 50 degrees centigrade. That's why such magnets are used in toys. Advantages, rubber असल्यामुळे it is a flexible. Rubber असल्यामुळे easy to cut. Good resistance to atmosphere. Corrosion resistance. The high corrosion resistance rubber असल्यामुळे जनरली तो corrosion होत नाही. The drawback, low magnetic flux density. वी हॅव सीन ओनली 0.2 टेस्ला. म्हणजे जिथं फक्त थोडा बहुत मॅग्नेटिक फोर्स लागत असेल, ॲट दॅट टाईम वी कॅन यूज लाईक इन केस ऑफ टॉईज. लो मॅक्झिमम ऑपरेटिंग टेम्परेचर. रबर असल्यामुळं
the maximum operating temperature is very poor, that is up to 50 degrees centigrade.